गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या असाच गजर जो आहे जे अमरावतीच्या शिव ठाकरेंच्या घरी बघायला मिळाला. मी सध्या बिग बॉस 16चा विजेता शिव ठाकरेंच्या घरी आहे. आपण जर बघितलं तर सकाळपासून मोठा उत्साह जो आहे शिव ठाकरेंच्या घरी या ठिकाणी बघायला मिळाला. शिव ठाकरे अक्षरशः कमरेला ढोल बांधत आहे. शिव ठाकरेंचा या ठिकाणी फंडास असा डान्स सुद्धा या ठिकाणी बघायला मिळाला. आपण बघू शकतो अतिशय आकर्षक अशी जी आहे जे गणरायाची मूर्ती या ठिकाणी आहे. जर पाहायला गेलं तर अतिशय 10 दिवस मनोभावे जे आहे जे शिव ठाकरे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची जो आहे पूजा करणार आहे. आपण शिव ठाकरे यांच्यासोबत बातचीत करणार आहोत. आता काय सांगणार, काय भावना आहे नेमकी? काय भावना, दरवर्षीप्रमाणे बाप्पा येतात, आम्हाला खूप काही देऊन जातात. तर बाप्पाचं आगमनही तेवढ्या जोराने शोरात झालं पाहिजे तसं आम्ही करतो. आणि सगळे मित्र आहे, माझे फॅमिली आहे आणि हा उत्सव आहे आपला 10 दिवसाचा. अतिशय उत्सव दिसला. चक्क तुम्ही कमरेला ढोल बांधला आणि भंडाराचा डान्स सुद्धा केला. नाही, मला आवडलं. मला वाटते स्वराज्य जो आपलं पथक आहे त्यांनी मला स्वतः खूप मदत केली. म्हणजे खूप नाव आहे त्यांचं अमरावतीत. आणि मला असं वाटतं बिना ढोल ताशा पथकचं आगमन मजाच येत नाही. तुम्ही किती की स्पीकरवर गाणे लावा, किती की डान्स करा, ते आतून जो डान्स येतो आपला गणपती डान्स, तो मला वाटतं ढोल ताशा पथकवर जो आपलं मराठमोळी जी आपली संस्कृती आहे, तर मला वाटतं त्यांच्यामुळे ती पुरी झाली. कसं असणार 10 दिवस वातावरण खर्च? वातावरण जसं असते तसंच असते, पण बाप्पा आल्यामुळे ना ती एनर्जी जी असते ती खूप पॉझिटिव्ह असते. आणि घरी डिसिप्लिन असते, सकाळी उठावं लागतं. मी म्हणजे आपल्या इकडे 7:30ला उठतात, अमरावतीतला 6ला उठतात, लेट होऊन जात. 7:30 म्हणजे लेट होतं आपल्याकडे. मुंबईत असलो की उठून आई वगैरे नसते तर आपण 10ला उठतो. त्याच्यामुळे काय होतं, इथे जर मी राहिलो तर चुपचाप मला 6-6:30ला उठून आरती करावंच लागतं. ते डिसिप्लिन आणि ती मजा, ती मोदक खायची मजा म्हणा, आरती होते, तर ती पुरी घरात आपली एनर्जी असते, पॉझिटिव्ह एनर्जी असते. 10 दिवस कसं नियोजन केलं शिव ठाकरेंनी? नियोजन तर मी खरं सांगू, खोटा बोलणार नाही, मी नियोजन सगळी आई करते. माझं काम आहे गणपती घेऊन येणं. मी खूप शिव्या खातो की फक्त गणपती आणायचे नसतात, त्यांचं पूर्ण करावं लागते. छोट्या छोट्या गोष्टी त्या सगळ्या आई, आजी, ताई करते. तुम्ही बघत असाल की माझं नाचायचं काम झालं आहे, मी वाट बघतो आरती कधी. मी खोटा नाही, मला कॅमेऱ्यासमोर काहीतरी आपण खोटं नाही सांगणार, पण एक आहे की मला ती मजा येते. आणि घरी आई असल्यावर ते पूजा पाठ, आजी असल्यामुळे ते नीट होतं, त्यांची सेवा होते गणपती बाप्पांची नीट. एक शेवटला प्रश्न, सध्या बिग बॉसचा जो शो चालू आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात चांगले म्हणजे ग्राउंड लेवलचे काम करायचे लोक यामध्ये सहभागी झाले. निक्की असतील, आपला घनश्याम तरोडेचे विविध, काय सांगणार? मला असं वाटतं निक्की तुमचे जास्त फेवरेट आहे. मी बिग बॉस केला आहे, पण मला असं वाटतं की मी ॲज अ व्ह्युअर म्हणूनच बघतो. पण मराठी भाषा आल्यामुळे आपण मराठी नाही होत. आपली जेव्हा संस्कृती, आपल्या मातीत ज्या गोष्टी शिकवल्या जातात, आपल्या घरी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या ज्या संस्कार दिले आपल्याला, त्या गोष्टी मला असं वाटतं त्यामुळे आपण मराठी होतो. त्यामुळे मला अभिमान आहे मराठी असण्याचा. आणि काही गोष्टी मला नाही, मी कोणावर टीका नाही करत, मी जस्ट मी माझं काम करतो. पण मला असं वाटते काही लोक आहेत, कोल्हापूरचे असू द्या, आपल्या विदर्भाचे असू द्या, ते मराठीपणा जपतात आहे, कारण त्यांच्यात ना ती संस्कार दिसतात आहे. आणि मला असं वाटते मराठी माणूस तेव्हाच होतो जेव्हा आपले मराठी संस्कार त्यांच्यात असेल. माणूस म्हणून तुम्ही जेव्हा निघता, मराठी माणूस म्हणून जास्ती ॲप्रिशिएट केलं जातं पूर्ण भारतात, कारण आपण ना आपल्यात माणुसकी येते. तर आता बिग बॉसबद्दल जास्त नाही बोलू, पण आपले बाप्पा आले. तर माझा ठाकरेचा सपोर्ट कोणाला असणार? बिग बॉसला, ज्यांनी मला बोलवलं. नक्कीच. आता जर सध्या जर पाहिला बिग बॉसचा जो शो चालू आहे, बिग बॉसला माझा सपोर्ट आहे अशी जी भावना शिव ठाकरेंनी व्यक्त केली. आपण जर बघितलं तर मोठा उत्साह आहे आणि जल्लोष जो आहे शिव ठाकरेंच्या घरी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला आहे. सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती.